श्री स्वामी समर्थ। अध्याय 16। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रगट होता अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत। निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार। जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते प्रसन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी। एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी। तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफुजा व्यापार करिता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे। नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी। फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले। निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यांसी करावी युक्ती एक। तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफुजा भाव वाढला व्यापारात नफा जाहला। हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात। समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी। अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले। मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा जवळ बोलविले। तिघांसी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका श्लोक। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊन ते दिधला असे समर्थ। तेव्हा तयांचे आनंदाते पारावर नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला। तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम। सर्व देव नमस्कार केशव प्रती गच्छितती। संतोषले तयांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून। त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी। हरिभाऊंच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा। दिधल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी। समर्थ सानिध्यात येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी यांचे ठेविला। म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिंत। परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी। मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिधली। ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी घेत देती हरिभाऊंचे करी। म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे। जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार। लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा। आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी। सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले। संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता। ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी। विनवी ते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर। आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया। ऐशी ती यांची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे
समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेंचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुतांते दिधले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभ भवंतु।